वैभवजी आपण आज उत्सव भरवलेला आहे आणि आपल्याला खरं तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील मी द्यायला आलो। 2 दिवसापूर्वीच आपला वाढदिवस होता। मला माहिती आहे की सगळे आज कोणी भाषणाच्या मूड मध्ये नाहीये, सगळ्यांना हे बघायचं आणि मला देखील बघायचं, कारण खूप वेळा कसं असतं की अशा दौऱ्यांमध्ये माईक समोर येत असतो आणि आपण बोलत असतो आणि आपण जी चांगली कामं केलेली असतात त्याच्याबद्दल बोलत असतो, आपण लोकांच्या बद्दल चांगलं सांगत असतो, जे जे चांगलं आपण बघितलेलं असतं, भूमिपूजन करत असतो, उद्घाटन करत असतो। पण आज हे एक आगळं वेगळं काहीतरी मला आपण बघायला बोलवलं आणि परवापासून हा हट्ट जो धरला की तुम्ही आज या ठिकाणी या आणि बघा, मला देखील आनंद वाटतो आणि मला असंच वाटतं की हातात माईक न घेता नुसतं आपल्या सोबत सगळ्यांनी बघत राहावं, बरोबर ना? पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो की इथे परत परत उल्लेख झाला 2-3 कार्निवलचा, मोठे जे कार्निवल जगभरात होत असतात, ब्राझीलमध्ये असेल, इतर ठिकाणी असेल, स्पेनमध्ये देखील असेल, ही जी जत्रा आपण आज इथे केली शिमगोत्सव, हे आपण मुंबईत तर कराच, मी आवर्जून आपल्याला वरळीत देखील आमंत्रण देत आहे। पण एक आपण दिवस ठरवूया की ह्या दिवशी हे इथे होणार आणि जागतिक पर्यटन आपण इथे कसं खेचू शकू, मला ह्याच्यावर आपण काम सुरू केलं पाहिजे। आज इथे जे कलाकार आहेत, जे गायक आहेत, मी तुमचं खरोखर अभिनंदन करतो। एक अप्रतिम असं तुम्ही इथे स्वरूपाचं हे नृत्य इथे सादर करत आहात। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना एवढंच सांगतो की जास्ती तर मी बोलत नाही, आपण सगळ्यांनी मजा घ्या। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।